नमस्कार मित्रांनो. सध्या मुंबई उपनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लहान मुलांचे अपहरण आणि बेपत्ता होण्याचे प्रमाण हे वाढत चालले आहे. मागील 36 दिवसामध्ये जवळपास 84 ते 85 मुलांचे अपहरण झाले आहे आणि बेपत्ता आहेत. तर आपण सर्वांनी आपल्या मुलांना अजिबात एकटे सोडू नका. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये जर कोणी अनोळखी फेरीवाला, भिकारी किंवा मदत मागणार कोणी येत असेल तर त्याला परमिशन देऊ नका, हाकलून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना समजावून सांगा की कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद करू नका. आणि जर कोणी खाण्यापिण्याची वस्तू देत असेल, त्यांना काही खाऊ घालत असेल, अनोळखी व्यक्ती काही गिफ्ट देत असतील, ते घेऊ नका, त्यांच्या जवळ जाऊ नका. आणि सरकारला माझी एक नम्र विनंती आहे की या ज्या काही घटना घडत आहेत, मुलांचे अपहरण होत आहेत आणि जे काही आरोपी भेटत आहेत त्यांना पकडून याचा जो कोणी मास्टर माइंड आहे त्यालाही पकडा आणि एकदम त्याच्या तळाशी जाऊन याचं इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे. ह्या घटना घडण्यामागचं कारण काय आणि कोण आहे याच्यामागे. कारण आपल्या अंगणामध्ये जर आपली मुलं सुरक्षित नसतील, जर आपली मुलं मोकळेपणाने आपल्या अंगणामध्ये खेळू नाही शकत, तर असल्या सुरक्षा यंत्रणांचा उपयोग काय सांगा मला. आपण एवढा खर्च करतो सुरक्षेवरती. पोलीस डिपार्टमेंट आहेत आपल्याकडे, इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहेत, सोयीसुविधा आहेत, सुरक्षा. तर आपण जर आपल्या मुलांना प्रोटेक्शन देऊ नाही शकत तर या यंत्रणांचा काय उपयोग सांगा मला. धन्यवाद.